आज मी तुम्हाला खूप अशी आगळी-वेगळी कथा सांगणार आहे, जी बऱ्याच कमी लोकांनी ऐकली असेल. एकदा एका जंगलात एक साधू राहत होता. तो अत्यंत निर्भय होता. त्याच्या भोवती सिंह फिरत असत. जंगलातच असल्याने साप देखील आजूबाजूला सरपटत असत. पण साधू इतका निर्भय होता की तो या सर्वांना कधीही घाबरत नव्हता. त्याचं ध्येय आणि शांतता पाहून सगळेच त्याचं कौतुक करायचे. लोक त्याला विचारायचे की तू इतका निर्भय कसा? जंगलातील हिंस्र प्राण्यांना पाहून देखील तुला भीती कशी वाटत नाही? साधू हसून उत्तर द्यायचा, मला कशाचीच भीती नाही. मी आत्मज्ञान प्राप्त केले आहे. प्राण्यांपासून घाबरणं म्हणजे फक्त शारीरिक भय आहे, पण आत्म्याला कशाचंही भय नाही. एके दिवशी तो एका नवीन गावात गेला. त्या गावात एक जुनी शिळा होती, ज्यावर पवित्र वचन कोरलेली होती. लोक म्हणायचे की ती शिळा अतिशय पवित्र आहे आणि ती शापित आहे. जर कोणीतरी त्या शिळेला स्पर्श केला किंवा तिच्या आसपास गेला तर त्याला काहीतरी वाईट होईल. त्या वचनामध्ये असा शाप दिलेला होता. साधूला हे ऐकून फारच आश्चर्य वाटलं. तो निर्भय होता, त्याला कोणत्याही गोष्टीची भीती नव्हती. मग ही शिळा का घाबरावी? त्याने ठरवलं की तो त्या शिळेच्या आसपास जाऊन पाहील. जशी साधू त्या शिळेच्या जवळ पोहोचला, त्याच्या मनात अचानक भीती निर्माण झाली. त्याला विचार आला, जर खरोखर शिळा शापित असेल तर काय होईल? तो थोडासा घाबरला. जरी त्याला जंगलातील हिंस्र प्राण्यांची भीती वाटत नव्हती, तरी ह्या वचनांनी त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली. तेव्हा साधूला एक मोठी गोष्ट उमगली. प्राण्यांपासून भीती नाही, कारण ती बाह्य आणि शारीरिक आहे. परंतु जेव्हा आपल्यावर सामाजिक विश्वास, परंपरा आणि वचनांचे बंधन येते, तेव्हा ते आपल्या मानसिकतेवर परिणाम करतात. पवित्र वचनांनी आणि सामाजिक मान्यतेने साधूच्या मनात एक मानसिक बंधन निर्माण केलं होतं. खरं भय हे बाह्य गोष्टींपेक्षा आपल्या मनातील असतं. आपण समाज, धर्म, परंपरा आणि वचनांच्या आधारे जी भीती मनात धरतो ती आपल्याला अडवते. आपण निर्भय होण्यासाठी या सर्व मानसिक बंधनांपासून मुक्त होणं आवश्यक आहे. वाघ, सिंह, साप यांचं भय असणे सहज प्रवृत्ती आहे आणि ह्या उलट वाघ, सिंह, साप यांच्यापासून सावध न राहणे मूर्खपणा ठरेल. खरं तर आपल्या मानसिक बंधनाचं भय अधिक गहन आहे आणि त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला जागरूक होणं आवश्यक आहे. पण सध्या आपण समाज म्हणून काल्पनिक भयाने आणि न्यूनगंडाने आहोत. रामकृष्ण हरी.